मित्रांनो, तुम्हाला आठवतंय पाठीमागे आपण कोथिंबीर पेरणी कशी करायची याचा व्हिडिओ बनवला होता. तर मित्रांनो, कशा पद्धतीने आपण कोथिंबीर पेरणी केली हे पाहिलं होतं. तर मित्रांनो, आज आहे 9वा दिवस. तर कोथिंबीर आपली उगवण सुरू झाली आहे. तर ते तुम्हाला आज उगवण कशी सुरू झाली, कशा पद्धतीने उगवण झाल्या व किती टक्के उगवण झालं हे तुम्हाला दाखवणार आहे. आणि उगवल्यानंतर किती दिवसांनी आपल्याला फवारणी करणे पाहिजे, पाण्याचं व्यवस्थापन काय असतं, त्यामध्ये उगवणीनंतर आपल्याला जे मातीमधून आपल्याला कोंब बाहेर येतात त्या वेळेत आपल्याला काय काळजी घेतली पाहिजे आज आपण पाहणार आहोत. तर नमस्कार मित्रांनो, मी केदार गिराम. आज तुम्हाला दाखवतोय कोथिंबीर कशी उगवली. साधारणतः कोथिंबीर 7व्या 8व्या 9व्या अशा 3-4 दिवसामध्ये म्हणजेच 7व्या दिवशी 8व्या दिवशी दिसते. तर मित्रांनो, त्या वातावरणावर व त्या मातीच्या अवशेषनुसार व पाण्यावर डिपेंड असतं. जर मातीमध्ये चांगल्या प्रकारे ओलावा असेल तर मित्रांनो लवकरात लवकर कोथिंबीर उगवते. आणि सर्वात महत्त्वाचं कारण आपण पेरणी किती खोलावर करतो याच्यावर डिपेंड असते. तर एवढ्या शक्य असेल तेवढं वरती पेरलो आणि त्यावरती चांगल्या प्रकारे जर आपण पाणी व्यवस्थापन केलं तर मित्रांनो कोथिंबीर ही 7व्या ते 8व्या दिवशी दिसून येते, उगवते. तर मित्रांनो, आपल्याला थोडं पेरणी करताना थोडं आपण 2 ते 3 इंचावर बी पेरलो किंवा बी खोल गेलो थोडंफार आणि पाण्याला आपल्याला लेट झाला तर मित्रांनो त्याच भागामध्ये आपल्याला 2 ते 3 दिवस कोथिंबीर लेट दिसते. म्हणजे 7व्या दिवशी दिसण्याऐवजी आपल्याला 10व्या ते 11व्या दिवशी कोथिंबीर दिसते. या दोन फरकामुळे मित्रांनो आपल्याला व्यवस्थित लवकरात लवकर उगवण्यासाठी आपल्याला वर पेरणी करणं पाहिजे आणि त्याचमध्ये आपल्याला चांगलं पाणी व्यवस्थापन करणं गरजेचं आहे. कारण की उगवण्याच्या वेळेस आपल्याला कोथिंबीरमध्ये पाणी मेंटेन ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. जमिनीमध्ये चांगल्या प्रकारचा ओलावा असला तर मित्रांनो उगवणीला काही अडचण येणार नाही. पेरणी करून उगवणीपर्यंत आपल्याला मातीमधला ओलावा कमी होऊ देऊ नका. कारण कसा मित्रांनो, आपला सध्या तर पाऊस पडलाय त्यामुळे पाणी देण्याची गरज नाही. पण काही भागामध्ये मित्रांनो पाऊस कमी पडलाय आणि पाऊस कुठे कुठे पडलाच नाही. तर अशा परिस्थितीमध्ये मित्रांनो आपल्याला मातीमध्ये ओलावा हा टिकून ठेवण्यास खूप गरजेचं आहे. त्यामध्ये तुम्ही स्प्रिंकलर लावा, मिनी स्प्रिंकलर लावा, रेन पाईप लावा. मित्रांनो, कोथिंबीर हे नाजूक पीक असल्यामुळे मित्रांनो त्याला जास्त पाणी लागत नाही. व उगवणी पश्चात म्हणजे उगवणी करताना तर त्याला हलकं पाणी द्या मित्रांनो, जास्त पाणी नका देऊ. वाटलंच 2 दिवसाच्या गॅपनुसार तुम्ही लगट पाणी द्या, पण जास्त पाणी नका देऊ. आता मित्रांनो, आपण पेरणी केल्यापासून आज 5वा 6वा दिवस आहे. लगट पाऊस आहे मित्रांनो. पहिलेचे 1-2 दिवस पाऊस नव्हता, परत ते 2 दिवस आणि हे 7 दिवस. आज आपले 9 दिवस कंप्लीट झालेत आणि 9 दिवसांमध्ये कोथिंबीर तर अशी उगवली आहे मित्रांनो, लक्षात घ्या. हे तुम्हाला दिसतंय बारीक 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 हे. तरी मित्रांनो कोथिंबीर उगवली आहे, चांगल्या प्रकारे उगवून झाले मित्रांनो. 100% आपली उगवण होत आहे. तर कुठे कुठे अजून बाकी आहे. तर मित्रांनो, हे आजच्या दिवशी किंवा उद्याच्या दिवसाला पूर्ण कोथिंबीर आपल्याला उगवून दिसेल. तुम्ही पाहू शकता ही काकरी, या काकरीमध्ये पूर्ण उगवण होत आहे मित्रांनो, लक्षात घ्या. आपल्याला बी चांगल्या प्रकारे घेतलं होतं, आपण चांगल्या प्रकारचं बी घेतलं होतं. त्यामध्ये चांगल्या खोलीवर आपण जर पेरलं तर मित्रांनो लवकरात लवकर कोथिंबीर उगवते. व बी ही चांगल्या दर्जाचं घ्या तुम्ही मित्रांनो. आणि त्या बीला तुम्ही जर फोडलात तर मित्रांनो लवकरात लवकर उगवण होऊ शकते. आणि कुठं कुठं दिसते तुम्हाला कोथिंबीर हे अजून उगवायचे आहे. त्याचं कारण म्हणजे याला पेरणी करते वेळेस आपल्याला त्याला बियाला योग्य ओलावा पोचला नसेल. आणि दुसरं कारण म्हणजे मित्रांनो हे थोडंफार बी खोल गेलं असेल. या दोन कारणामुळे बियाणं थोडंफार कमी उगवतं कुठं कुठे. आणि म्हणजेच वर पेरलेलं किंवा त्याला ओलीला पडल्यामुळे बी लवकर उगवतं मित्रांनो, लक्षात घ्या. आता उगवताना आपल्याला खूप महत्त्वाची काळजी घ्यायची आहे मित्रांनो, लक्षात घ्या. ज्या ठिकाणी पाऊस पडला आहे तर ते ठीक आहे. जर त्या ठिकाणी पाऊस नाही पडला तर मित्रांनो आपल्या मातीमध्ये ओलावा टिकून राहणं हे खूप महत्त्वाचं आहे उगवण्याच्या वेळेस. मित्रांनो, उगवताना जर पाणी कमी पडलं कोथिंबीरला तर उगवण क्षमता कमी होऊ शकते. त्यामुळे मातीमध्ये चांगल्या प्रकारचं ओलावा टिकून राहणं याची काळजी घ्या मित्रांनो. पाणी जास्त पण नका देऊ, पाणी साचणार नाही याची काळजी घ्या. कारण की ज्या ठिकाणी पाणी साचेल त्या ठिकाणी कोथिंबीर उगवणार नाही. त्यामुळे तुम्ही हलकं रेन पाईपाने किंवा स्प्रिंकलरनं तुम्ही पाणी देऊ शकता. तर अशा प्रकारे 9व्या ते 10व्या दिवशी कोथिंबीर उगवली. म्हणजेच मातीमध्ये असलेला ओलावा या दोन्ही घटकांवर मित्रांनो कोथिंबीर डिपेंड असते, किती उगवणी होतं किती उगवणी होणार नाही. तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता हे काकऱ्या दिसत आहेत. तर मित्रांनो आज कमी दिसत आहेत. उद्या किंवा परवा कोथिंबीर हे तुम्हाला 100% उगवलेली दिसेल. मी ते अपडेट तुम्हाला दाखवणारच आहे. तर अशा प्रकारे आपली उगवण झाली आहे. तर उगवणीनंतर आपल्याला काय नियोजन केलं पाहिजे, पाणी व्यवस्थापन कसं दिलं पाहिजे, उगवणीनंतर पहिली फवारणी कोणती केली पाहिजे जेणेकरून आपल्या कोथिंबीरवर करपा रोग, बुरशीजन्य रोगांपासून संरक्षण होण्यासाठी आपल्याला पहिला फवारा घेणं महत्त्वाचं आहे. कारण की सध्या आहे आभाळाचं वातावरण, तुम्ही पाहू शकता पूर्ण
आभाळ आलेला आहे. तर ह्या आभाळापासून आपल्या कोथिंबीरवर करपा पडतो. तर हा करपा पडू नये म्हणून आपल्या मार्केटला चांगल्या प्रकारे कोथिंबीर पोहोचेल आणि चांगल्या प्रकारे भाव कोथिंबीरला भेटेल यासाठी करपा पडू देऊ नका. करपा जर पडला तर मित्रांनो मार्केटला हा कोथिंबीर कमी भावात जाईल व विकली जाणार नाही. आणि कोणी जे व्यापारी वगैरे आलेत तर त्यांना करपा पडल्यात म्हणून त्यांनी कमी भाव देऊ शकतात व खरेदी करणार नाहीत. अशा प्रकारे होऊ शकतं, काही ठिकाणी झाले. तर करपा न पडू देता मित्रांनो कोथिंबीर चांगल्या प्रकारे हिरवीगार पुढच्या व्हिडिओमध्ये आपण कोथिंबीरला करपा व बुरशी पडणार नाही अशी फवारणी करणार आहोत. त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल. पुढचं नियोजन काय राहील मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवतच राहणार आहे. तसंच उगवणीनंतर आपल्याला तण व्यवस्थापन करावं लागतं मित्रांनो. तण व्यवस्थापन म्हणजे खुरपण करावं लागतं. तणनाशक पण अवेलेबल आहे मित्रांनो. माझ्यामध्ये तुम्ही कोथिंबीरमध्ये तणनाशक नका मारू, कारण की कोथिंबीर आधीच नाजूक पीक आहे. ह्या नाजूक पिकामध्ये एक 40 दिवसाचं पीक आहे. कमीत कमी सर्वात कमी दिवसात येणारं हे 40 दिवसाचं पीक आहे. त्यामध्ये तुम्ही जर तणनाशक मारला तर मित्र कोथिंबीर ही एकतर उशीरला येईल आणि त्यामध्ये कोथिंबीर ही जळून जाईल. त्यामुळे तुम्ही कोथिंबीरमध्ये तणनाशक नका मारू. शक्य असल्यास कोथिंबीर खुरपून घ्या तुम्ही लेबरच्या सहाय्याने. त्यामध्येच आपण पुढे पाहणार आहोत खुरपण किती दिवसाला करायचे व फवारणी किती दिवसाला करायची. तुम्ही पाहू शकता कोथिंबीर उगवली. उद्या परवा मित्रांनो 100% कोथिंबीर उगवलेली दिसेल तुम्हाला. मी तुम्हाला उद्याचा व्हिडिओ टाकेन परवाचा. त्यामध्ये पूर्ण 100% उगवून झाले असेल, कारण की 2-3 दिवस पाऊस असल्यामुळे मित्रांनो कोथिंबीर हे एक दिवसामुळे लेट पण उगवू शकते. कोथिंबीरच्या पुढील अपडेटसाठी मित्रांनो चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला कोथिंबीरची पहिली फवारणी कोणती करायची व तण व्यवस्थापन कशा प्रकारे करायचं, खुरपण कशा पद्धतीने करून घ्यायचं, अशा प्रकारे जर माहिती जाणून घ्यायची असेल मित्रांनो व्हिडिओ माहिती पूर्ण आवडल्यास मित्रांनो लाईक करा. कारण